रात्री बेत केला होता पिठलं भाकरीचा. तर चुलीवर छान असं पिठलं गरमागरम शिजत आहे. सकाळची थोडीशी बटाट्याची भाजी आहे. थोड्या सकाळच्या भाकरी शिल्लक होत्या म्हणून आज बेत केला होता पिठलं गरमागरम चुलीवरचं हिरवी मिरची, कांदा वगैरे घालून. तर कसं वाटलं चुलीवरचं पिठलं नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि सकाळी काय झालं सकाळी येणार होते आमच्याकडे हे करायला टोमॅटो बांधायचे आहेत. त्यामुळे हे 2 ताई आणि हे 2 दादा कामाला आलेले आहेत. ते आलेले ते दुसरीकडून कामावरून आले ते. आता आमच्या इथे येऊन 11 वाजता जेवण करायला बसलेत. त्या ताईंचा दोघींचा उपवास आहे, एकादशी आहे. मग ते दादा, मामा आधीच जेवण करून त्यांची वाट बघत बसले होते आणि इकडे बघा त्यांनी सुरुवात केली बांधायला. माझं पण सगळं काम झालं होतं. मग मी आणि आत्या बसलो फराळ करायला. आज आहे एकादशी. मग काय आज स्पेशल बनवला शाबू. तर म्हणजे साबुदाणा खिचडी. काय झालं होतं ह्यांचा पण शनिवार असतो. मग त्यांना काय भगर आवडत नाही. मग त्यांच्यासाठी वेगळं, आमच्यासाठी वेगळं करायचं म्हणून आम्हाला पण सगळ्यांना एकत्र शाबूच केला. मिरचीचा ठेचा, भाजलेले ते काय शेंगदाणे आणि ही आहे मटकीच्या डाळीची आमटी येसराची. आणि तिकडे आत्या बसल्या आहेत आणि मी बसली आहे फराळ करायला. तर या सगळ्यांनी छान असं रानातला फराळ करायला एकादशीचा. खरं तर खिचडी नव्हती बनवायची. चला म्हटलं संध्याकाळी भगर बनवावी. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा.